नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला पण काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आज खरं तर मला खरंच खूप वाईट वाटत होतं. आर्मी क्वार्टर्समधलं आयुष्य असंच असतं, कधी कोण येतं कधी कोण जातं कळतच नाही. आणि ह्या 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये सर्व एक जणांशी इतके एकरूप होऊन जातात ना, आणि मग मला आज खरंच कळत नव्हतं. कारणही तसंच होतं. कारण माझी जी शेजारची दीदी आहे, माझी मैत्रीण, ती आज क्वार्टर सोडून ते घरी चालले होते. त्यांची पोस्टिंग आली आणि मग ते घरी चालले होते. आणि खरंच आमच्यासाठी हा क्षण म्हणजे इतका वाईट क्षण असतो ना, हा क्षण नाही का, म्हणजे विचार करूनच आम्हाला इतकं रडायला येत असतं की आता आपली पोस्टिंग होणार, आपण जाणार. तर त्यासाठी मी दीदीला काल घरी जेवायला बोलवलं होतं आणि असं वाटत नव्हतं की हे आम्ही एकत्र शेवटचं जेवण करणार आहोत. मग आम्ही त्यांना बोलवलं होतं का तर दीदीला आज जायचं होतं, म्हणून मी त्यांना काल रात्री जेवण वगैरे करायला बोलवलं होतं. मी जेवण बनवलं होतं, पनीरची भाजी, डाळ, भात, अजून गोडामध्ये शिरा बनवलेला, चपाती, सगळं असं काही जेवण होतं. आणि आज सकाळी त्यांची पॅकिंग वगैरे चालू होती. बघू शकता सगळं सामान त्यांनी असं पॅक वगैरे करायला घेतलं होतं. फौजी जीवनात असं म्हणतात, प्रत्येकाला इतका जीव नाही लावला पाहिजे की ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस आपल्याला खूपच दुःख होईल आणि आपण कुठेतरी स्वतःलाच हरवून बसू. पण हे शेवटी मन आहे हो, मन कोणाचं ऐकतं का? मन इतकं चंचल असतं ना आपला स्वभाव जर चांगला असेल ना, आपण कोणासोबतही एकरूप होऊन जातो. मग ते कुठलीही व्यक्ती असली तरी. आता दीदी आहे हिमाचलची, पण तरी नाही का आधी कधीच असं ह्या 3 वर्षात कधी असं वाटलंच नाही की आम्ही एका ठिकाणचे नाही आहेत, वेगळे आहेत. खरंच आम्ही इतकी आमची घट्ट मैत्री होऊन गेलेली. आणि आता दीदीचं चाललेलं सामान पॅकिंग करायचं काम. आणि हे अंकल आहेत, हे पण फौजमध्येच होते. त्यांना फौजी जीवनात म्हणजे फौजी असतानाच त्यांना पॅरालिसचा झटका आलेला आणि मग तेव्हापासून त्यांना नाही का चालता येत नाही आणि बोलता येत नाही आहे. मग ते चेअरवरतीच बसलेले असतात, पण आपण इशाऱ्याने काय बोलतो ते समजतं त्यांना. मग मी त्यांच्याशी बोलत होते, मग त्यांचाही थोडा व्हिडिओ वगैरे घेतला. इथे ते बसलेले होते आणि मग व्हिडिओ घेतला. इकडे दादांचं आणि दीदीचं सामान पॅक करायचं काम चालू होतं. बघू शकता तुम्ही, चालली आहे त्यांची पॅकिंग करायचं काम. सगळी इतकी घाई गडबड असते ना, कुठे काय सामान हे ते. आणि क्वार्टर आपलं खाली करायचं. किती क्वार्टर इतकं म्हणजे प्रत्येकाने इतकं सजवलेलं असतंय ना, की आपलं जसं घर असतं ना, घरासारखंच घर आपण दिलेलं असतं क्वार्टरला. ध्रुव आलेला झोपेतनं उठूनच तिथे होता उभा. मग आणि सर्व पॅकिंग इकडे चालली होती त्यांचं. मग सर्व सामान नाही का व्यवस्थित पॅकिंग वगैरे केली. गाडी पण आलेली, मग त्यांनी एक एक करून सगळं सामान इथे बाहेर आणून ठेवलं. असं म्हणतात, खरंच कोणाशी नाही का एवढं जुळवून घेऊ नका, पण हे मन नाही ऐकत. प्रत्येक पोस्टिंगसोबत नवीन माणसं भेटतात, पण काही माणसं अशी असतात जी कायम जागा करून ठेवतात आपल्या मनामध्ये. आणि त्यातलीच ही दीदी पण एक. मला तर खूपच वाईट वाटत होतं नाही का, की माझी अक्षरशः एवढं वाईट वाटत होतं की मी तिच्याकडे बघितलं तरी मला रडायला येत होतं. कारण आता ती जाणार होती म्हणून मला खूपच रडायला येत होतं. आणि इकडे चाललं होतं, मग सामान वगैरे पॅकिंग झालंच होतं आणि आता ते गाडीमध्ये लोड करायचं काम चालू होतं. शेवटी गाडी पण भरली आणि आता गाडी पाठवणार आहेत, कारण ते आहेत हिमाचलचे. आणि मग इथून सामान घेऊन जाणं, त्यामुळे ते डायरेक्ट ट्रान्सफर करत असतात. आणि दीदी आणि ते फ्लाईटने जाणार आहेत. आणि सगळं सामान वगैरे झाल्यानंतर मग गाडी गेली आणि सगळं त्यांनी सामान ट्रान्सफर केलं. आणि आता ते थोड्या वेळाने फ्लाईटच्या प्रवासासाठी निघणार आहेत. आता गाडी गेल्यानंतर मग ते पण तयार वगैरे होतील आणि निघतील पुन्हा. मग तर असं काही चाललं होतं आमचं. तुम्ही पण कधी आर्मीच्या जीवनातली किंवा फौजींविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि कारण नाही का फौजी जीवनातल्या ह्या फिलिंग्स असतात, हे काही इमोशनल असतात ना, खूप इतकं मनाला इतके वाईट वाटतं ना खूपच. तुम्ही पण अनुभवलं आहे का? कारण हे दुःख ना जे फौजी लोक आहेत ना त्यांनाच समजू शकतं. आणि जे फौजी बायका आहेत ना त्यांना खरंच काय वाटत असेल ना हे त्यांच्या जीवाला माहीत असतं. आणि खरंच फौजी आयुष्यात नाही का निरोप देणं इतकं कठीण असतं ना, कारण पुढची भेट कधी होईल हे कोणालाच माहीत नसतं. आणि शेवटी तो अखेरचा क्षण आला
यांनी मग अंकलला इथे रेडी केलेलं होतं आणि मग रेडी करून त्यांना पण इकडे बाहेर लगेचच कॅब आलेली आणि मग कॅबमध्ये त्यांना बसवलं. कॅबमध्ये बसवल्यानंतर इकडे दीदीची पण तयारी वगैरे झालेली. मग दीदीने डोअरला लॉक वगैरे लावायला घेतलं. दीदीने डोअरला लॉक वगैरे लावलं आणि मग आम्ही दोघींनी हळदी कुंकू करून घेतलं. त्याचं काही मी शूट केलेलं नाही कारण मला इतकं रडायला येत होतं ना, म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही. जेवढं शूट केलं ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि खरंच हे खूपच वाईट वाटतंय मला नाही का अक्षरशः, कारण माझी मैत्रीण आज चालली आहे आणि पुन्हा माहीत नाही हा क्षण कधी येईल, पुन्हा आमची भेट कधी होईल ते काहीच सांगता येत नाही. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवर्जून तुम्हालाही काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.